धनंजय मुंडेंविरोधात पुरावे घेऊन अंजली दमानी यांनी घेतली अजित पवारांची भेट। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करण्याचं अजित पवारांचं दमानी यांना आश्वासन। कारागृहात वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 पोलीस हवालदार। रोज रात्री कराडची कारागृहात मैफल। जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, तर बीडमधील 26 पोलीस कराडच्या मर्जीतले असल्याचा तृप्ती देसाईंचा दावा। सरपंच देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। मोबाईलमधून डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश। बीड जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या 2 गँगवर मकोका अंतर्गत कारवाई। सनी आठवले, आशिष आठवले सारख्या आरोपींचा समावेश। विधानसभेत सुनील तटकरेंकडून सेटलमेंट, गोगावलेंचा आरोप, तर तटकरेंना रायगडमध्ये फिरकू देणार नाही। आमदार महेंद्र दळवींचा धमकीवजा इशारा। पालकमंत्रीपदाचा वाद चिघळला। पालकमंत्रीपदावरून तटकरेंना टार्गेट करणाऱ्या 3 इडियट्सना आवरा। राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाणांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आवाहन। थोरात, गोगावले आणि दळवींवर निशाणा। हॉटस्टारवर चॅम्पियन्स ट्रॉफीचं मराठीतून समालोचन होणार। मनसेच्या दणक्यानंतर हॉटस्टारची ग्वाही। मनसे मूळ रूपात आल्याची ही चर्चा। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार। स्वबळाचा नारा फक्त मुंबईपुरता, संजय राऊतांचे संकेत। मारहाणीच्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेले अजितदादांचे निकटवर्तीय चांदेर अखेर पोलीस चौकशी। अजितदादा म्हणतील त्या कारवाईला तयार। चांदेर प्रतिक्रिया। सैफ प्रकरणात नाव आल्यावर लग्न मोडलं। संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या कनोजियाची कैफियत। सैफच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा। पुण्यानंतर सोलापुरात जीबीएसचा शिरकाव झाल्याची भीती। 2 संशयित रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस। जरांगे पाटलांच्या रक्तातील साखरेची पातळी खालावली। सोबतच्या 2 आंदोलकांची प्रकृती खालावली। अंबड रुग्णालयात उपचार। वक्फ कायद्यातील सुधारणेसाठी संयुक्त संसदीय समितीचं मतदान। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी, तर ठाकरेंच्या सेनेचं विरोधात मतदान। 16 विरुद्ध 10च्या फरकानं शिफारशी मंजूर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं प्रयागराजमध्ये कुंभस्नान। साधू संतांची ही उपस्थिती, तर कुंभस्नानानं गरिबी हटणार नाही। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा पलटवार। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधनाचा आयसीसीकडून सन्मान। बुमराह सन 2024 मधला सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर, तर स्मृती ठरली आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।